उन्हाळा म्हटलं की दिवस असो किंवा रात्र, थंड थंड पदार्थ खायला सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात. आणि म्हणूनच आज इथे आपण फक्त अर्धा लिटर दुधाचा वापर करून अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशीच्या तशी सॉफ्ट क्रीमी थंडगार अशी आईस्क्रीम बनवून तयार केलेली आहे. विशेष म्हणजे ही आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे आपण ना क्रीम वापरलेली आहे ना मिल्क पावडर. तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता आईस्क्रीम किती छान सॉफ्ट बनवून तयार झालेली आहे, अगदी मार्केटमध्ये विकत मिळते तशी. तर आता ही आईस्क्रीम बनवण्यासाठी काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला 10 ते 12 काजू घ्यायचे. तर काजू एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि काजू अर्धा तासासाठी आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत. अर्धा तास काजू भिजवून घेतले, त्यानंतर यामधलं पाणी बाजूला काढून टाकलेलं आहे आणि आता हे काजू आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू काढून घेतले, त्यानंतर आता यामध्ये घालणार आहोत 10 ते 12 केशराच्या काड्या. इथे मी 2 चमचे दुधामध्ये भिजत ठेवलेला होता. हे दूध आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरवर फिरून याची बारीक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. त्यामुळे मी यामध्ये घातलं पाव कप पाणी घालायचं आणि याला मिक्सरवर फिरून याची बघा दाटसर आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. दुसरीकडे मी गॅसवर कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. इथे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. दुधाला मंद गॅसवरती आपल्याला एक उकळी येऊ द्यायची. दूध गरम होतंय तोपर्यंत इथे बघा मी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मोजून बरोबर 3 चमचे इतकी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे. यामुळेच आपली आईस्क्रीमसुद्धा व्हॅनिला फ्लेवरची बनून तयार होते. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. यामध्ये कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या राहता कामा नये. आता कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करून घेतली तोपर्यंत दुसरीकडे इथे बघा दुधाला सुद्धा उकळी फुटलेली आहे. आता दूध आपल्याला खूप जास्त आटवत बसायची अजिबात गरज नाही. दुधाला मंद गॅसवरती एक उकळी काढून घेतली की त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तयार करून घेतलेली काजूची पेस्ट. सोबतच यामध्ये घालूया तयार करून घेतलेलं हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण. यामध्ये आपण काजूची पेस्ट घातलेली आहे, त्याचबरोबर कस्टर्ड पावडरसुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे या मिश्रणाला घट्टसरपणा येतो आणि आईस्क्रीमसुद्धा आपली खायला एकदम क्रीमी आणि सॉफ्ट लागते. त्यामुळेच इथे आपण मिल्क पावडर वापरलेली नाही आहे ना कोणतीही विकतची क्रीमसुद्धा यामध्ये घातलेली आहे. फक्त इथे मी कस्टर्ड पावडर घेताना व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. यामुळे आपली जी आईस्क्रीम आहे ती मार्केटमध्ये मिळते तशी व्हॅनिला फ्लेवरची बनून तयार होते. कस्टर्ड पावडरचं मिश्रण आणि काजूची पेस्ट घातल्यानंतर याला मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत याला दाटसरपणा येत नाही. कस्टर्ड पावडर आणि काजूची पेस्ट घातल्यामुळे हे मिश्रण पटकन घट्टसर होतं. खूप जास्त याला आटवायची गरज लागत नाही. मंद ते मध्यम गॅसवरती याला आपल्याला एक 7 ते 8 मिनिटासाठी अधूनमधून चमच्याने हलवत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं आहे, हे मिश्रण दर 2-3 मिनिटाला तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे मिश्रण कढईच्या तळाशी चिकटत नाही. तर हे बघा जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. मंद ते मध्यम गॅसवरती हे मिश्रण मी शिजवून घेत आहे आणि त्यानंतर मिश्रण तुम्ही बघू शकता किती घट्टसर झालेलं आहे. हे मिश्रण व्यवस्थित शिजलंय की नाही किंवा घट्टसर झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर हे बघा पळीच्या मागच्या बाजूला या मिश्रणाचा एक दाटसर असा लेअर तयार झालेला आहे. यावरूनच समजायचं की हे मिश्रण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता काय करायचं, आता यामध्ये आपल्याला आहे ना 4 ते 5 चमचे साखर घालायची आहे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून मी बरोबर 5 चमचे साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही साखर फक्त या मिश्रणामध्ये मिक्स करून आपल्याला विरघळून घ्यायची. 1 मिनिटभरासाठी आणखीन हे मिश्रण मी शिजवून घेतलं. साखर यामध्ये पूर्णपणे विरघळली की त्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केला आहे, मिश्रण खाली उतरून घेतलेलं आहे. आता या मिश्रणाला आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होतं. तर हे बघा याला मी संपूर्णपणे गार करून घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही इथे बघू शकता काही गुठळ्या शिल्लक आहेत आणि आपल्याला सॉफ्ट क्रीमी असं आईस्क्रीम हवं आहे. त्यामुळे काय करायचं आहे, यामध्ये ज्या गुठळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या मोडल्या जाव्यात याकरता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. याला मिक्सरवर फिरवून घेतलं की म्हणजे मग यामध्ये असलेल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात आणि मस्त क्रीमी आणि सॉफ्ट असं आपलं आईस्क्रीम बनून तयार होतं. ही स्टेप करणं गरजेचं आहे कारण यामुळे या मिश्रणामधल्या गुठळ्या मोडल्या जातात आणि आईस्क्रीमसुद्धा सॉफ्ट आणि क्रीमी बनून तयार होतं.
आता ही आईस्क्रीम सेट होण्याकरता मी एका काचेच्या डब्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावरती पिस्ता, बदाम आणि काजूचे काप घातलेले आहेत, जेणेकरून आईस्क्रीम दिसायला छान दिसते आणि याचे जे तुकडे आहेत ते खाताना दाताखाली आल्यानंतर त्याचा क्रंच खूप छान लागतो. आता या डब्याचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता हे आईस्क्रीम 8 ते 10 तासांसाठी सेट होण्याकरता डीप फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर बघा 10 तासानंतर हे आईस्क्रीम मी फ्रीजरमधून बाहेर काढून घेतले आणि बघूयात हे सेट झाले की नाही. तर बघा मस्त असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे, परफेक्ट, अगदी मार्केटमध्ये विकत मिळतं तसं. याला डिमोल्ड करायचं आहे, त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आईस्क्रीमचं टीन ठेवून दिलेलं आहे. मी याला जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवलेलं असल्यामुळे थोडंसं आईस्क्रीम मेल्ट झालेलं आहे. याला सुरीने असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा परफेक्ट असं क्रीमी टेक्स्चरचं, अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच्या तसं मस्त असं व्हॅनिला आईस्क्रीम आपलं घरच्या घरी बनून तयार झालेलं आहे. तर या उन्हाळ्यामध्ये हे असं मस्त थंडगार गारेगार आईस्क्रीम घरच्या घरी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.